श्री वृद्धेश्वर देवस्थान हे स्वयंभू ठिकाण आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य मच्छिंद्राणी बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञान देवासारा चोजविले सगळ्या सिद्धांचे गुरु भगवान शंकर। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे वृद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये, जे पाथर्डी तालुक्यामध्ये आहे। असं सांगितलं जातं की येथील शिवपिंड दर महाशिवरात्रीला आहे ना गहवा एवढी वाढत जाते। तर चला बघूया, मंदिराचं दर्शन घेऊयात आपण। मंदिर कसं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अहिल्यानगर वरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते। इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो। वृद्धेश्वर हे गाव ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे। अत्यंत रम्य ठिकाणी असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे। मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे। पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले। त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हाताऱ्याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले। त्यामुळे इथला देव हा म्हातार देव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात। तसेच नवनाथ भक्तिसारामध्ये सुद्धा म्हातार देव असा उल्लेख आहे। मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार आहे आणि तेथील मंदिराचे पुजारी देखील आपल्याला मंदिराविषयी पूर्ण माहिती सांगणार आहेत, पूर्ण इतिहास सांगणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण मंदिराची माहिती जाणून घेऊयात। श्री वृद्धेश्वर देवस्थान हे स्वयंभू ठिकाण आहे। नाथांचं आद्यपीठ आहे। ह्या ठिकाणी दर महाशिवरात्री लिंग वाढता एक वृद्धांगत होतं म्हणून वृद्धेश्वर असं म्हणतात। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य मच्छिंद्राणी बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञान देवासारा चोजविले सगळ्या सिद्धांचे गुरु भगवान शंकर। या ठिकाणी श्रीराज्यातून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि श्रीराज्यातून निघाले असताना मैनावती राणीने 2 सोन्याच्या विटा दिल्या आणि पदक्रम करीत गुरु शिष्य निघाले। आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी 2 सोन्याच्या विटा श्रीराज्यातून घेतल्या होत्या। पदक्रम करीत असताना आपल्या शिष्याची परीक्षा पाहायची म्हणून त्यांनी या ठिकाणी मला फार भीती वाटते असं गोरक्षनाथाला म्हटले। गोरक्षनाथांनी अंतर्यामातून ओळखलं की आपल्या गुरुजवळ काहीतरी सोनं आहे म्हणून त्यांना भीती वाटते। मग त्यांनी काय केलं, स्वतःची जोडी आणि गुरु महाराजांची जोडी घेतली। 2 कोस गेले आणि त्या ठिकाणी पाहिले ते जोडीतले सोन्याच्या विटा होते महाराजांच्या जोडीत। त्या विटा फेकून दिल्या आणि त्या वजनाचे 2 दगड ठेवले। पूर्वी हे सगळं दंडक कारण होते, घनदाट झाडी होती आणि पदक्रम करीत असताना वाल्मिक तीर्थावर त्यांनी स्नान केलं, संध्याधिक कर्म केलं आणि एकमेकाच्या झोळी घेतल्या आणि परत पदक्रम करू लागले। म्हणजे हा गर्भागिरी पर्वत चढायला सुरुवात केली। त्यावेळेस मच्छिंद्रनाथ परत गोरक्षनाथाला म्हणाले, यहाँ तो बहुत डर लगी। त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले, जो कोई जड़ था जड़ तो पीछे हो गए, यहाँ कोई डर नहीं, चलो आप गुरु महाराज। मग त्यांनी झोळी पाहिली, झोळी सोनं दिसलं नाही। मग ते जमिनीवर लोळायला लागले, बरोबर भाषेत बोलायला लागले, तू कोण माझा मी कोण तुझा, गोरक्षा माझं सोनं मला ताबडतोब दे। मग गोरक्षनाथांनी गुरु महाराजाचा उजवा हात धरला आणि ह्या पर्वतावर चढले, संजीवनी मंत्र म्हटला, भस्मची मुठी घेतली आणि संपूर्ण पर्वत दैदिप्यमान केला।
सोन्याचा पर्वत केला गोरक्षनाथाने. मग ह्या ठिकाणी मोठा भंडारा केला. त्यावेळी जपी तपी साधू संन्यासी बैरागी सगळे 33 कोटी देवता ह्या ठिकाणी आल्या आणि सावित्री सहित ब्रह्मदेव आले, लक्ष्मी सहित विष्णू आले आणि इंद्र सहित इंद्रायणी आली. सगळे देवता ह्या ठिकाणी आला. कुबेराला पाचारण केलं. कुबेराने सर्व देवता बोलवल्या. या ठिकाणी मोठा यज्ञ सोहळा झाला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाली सगळे देव आले परंतु भगवान शंकर आले नाही. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले की ह्या ठिकाणी जे म्हाताऱ्याच्या रूपात जे आलेले आहेत तेच भगवान शंकर आहेत. मग भगवान शंकराला त्यांनी नमस्कार केला. भगवान शंकराने ह्या ठिकाणी यज्ञाचं पौरोहित्य कर्म केलं. ही स्वयंभू पिंड आहे. दर महाशिवरात्री लिंग वाढतं वृद्धांगत होतं. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनाला येतात. क्षेत्र पैठण पासून तर वृद्धेश्वर पर्यंत पदयात्रा म्हणजे गंगाजल घेऊन लोक येतात. भगवान शंकराला गंगाजल अर्पण करतात. रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शंकराचा छबिना म्हणजे पालखी निघते. ज्ञानवापी तीर्थावर स्नान घेतलं जातं. तिथं पूजापाठ केली जाते उत्सव मूर्तीची आणि परत पाच या ठिकाणी मूर्ती घेऊन येतात. उत्सव मूर्ती असा हा या ठिकाणी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होतो. श्रावणी 4ही सोमवारी मोठी यात्रा भरते. श्रावणी 3ऱ्या सोमवारी गंगाजल घेऊन आमच्या गावातले लोक आणि अनेक भाविक या ठिकाणी गंगाजल घेऊन येतात आणि सकाळी गंगाजल भगवान शंकराला अर्पण करतात. 3ऱ्या सोमवारी श्रावणातल्या आणि महाशिवरात्रीला ह्या ठिकाणी मोठी यात्रा भरते. सगळ्या सिद्धांचे गुरु भगवान शंकर आहेत. गुरुदेव दत्त. माझं नाव नंदकुमार प्रभाकर जोशी, क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान पुरोहित. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.